काय सांगणार आहे? आज इथे आरोग्य शिबिर भरण्यात आलेलं आहे स्वामी समर्थ मंदिरातर्फे हे प्रथमतः आम्ही न्यूज 15 लाईव्हचे आभार मानतो की वेळोवेळी ते आम्हाला येऊन सहकार्य करतात। कोणत्याही कार्यक्रमाला ते येतात स्वतःहून आणि सहकार्य करतात। त्याबद्दल मठातर्फे मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि स्वामींच्या कृपेने आम्ही असेच काही कार्यक्रम सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आम्ही कार्यक्रम करत राहू स्वामींच्या कृपेने, ही त्यांच्या चरणी प्रार्थना। साहेब काय सांगणार? हा एक मंदिर आहे आणि मंदिरातर्फे हा आरोग्य शिबिर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। मी पहिल्यांदा बघतोय मंदिरातर्फे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये इथे जे आहेत लोक दाखवायला आले। डॉक्टरला काय सांगणार? मठामध्ये धार्मिक उपक्रमासोबत सामाजिक उपक्रम हे सातत्याने पहिल्यापासून होत आलेले आहेत। आज वास्तू इतक्या सुंदर रीतीने बांधली, आताच त्याचं लोकार्पण पण थोड्या दिवसापूर्वी झालं। त्यानंतर पहिल्यांदाच हा सामाजिक उपक्रम घेतला गेला आणि तो नेत्रचिकित्सेचा आहे। आणि इथल्या देवनार कॉलनीच्या वस्तीला सामाजिक आणि राजकीय आणि धार्मिक याचा खूप मोठा अभ्यास असणारे अनेक कार्यकर्त्यांचा संच मिळालेला आहे। भोसले साहेब बाजूच्या हनुमान मंदिराचे अध्यक्ष आहेत। ह्या मठावरही त्यांचं बारकाईने लक्ष आहे आणि डिवोटेड कार्यकर्ते इथे असल्यामुळे लोकांना लोकउपयोगी, बाजूलाच MMRDची कॉलनी आहे जी पुनर्वसन हक्क ह्या अंतर्गत त्यांना दिलेली आहे। अशा सर्व विभागांना त्यांनी कुठलाही भेदभाव न करता हा कॅम्पचं आयोजन इथं केलं, त्याबद्दल मी मठाच्या समितीचाही आभार व्यक्त करतो। न्यूज 15 जे तुम्ही आता हे कव्हर करताय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल। येणाऱ्या रविवारी ह्याच संस्थेत शांतीलाल संस्थेतर्फे लल्लूभाई कंपाऊंडमध्ये पण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। इथले जे लोकांना लाभ मिळणार आहे त्यांना पुढच्या कार्यक्रमात आपण लाभ मिळवून देऊ आणि अशाप्रमाणे अनेक उपक्रम इथे मठात राबवले जातील ही आशा व्यक्त करतो आणि खात्री आहे मला या मठाच्या बाबत आवर्जून सांगावंसे वाटते की आमच्या कॉलनीत राहणारा श्री दर्शन खांडरे ह्या मुलाने जी मेहनत घेतली हे मठ बांधताना, त्याचे एवढे म्हणजे मेहनत आहे या मठ बांधण्याच्या मागे। जणू काय तो स्वामींचा सेवक म्हणूनच इथे वावरतो। 24 तासातले 20 तास तो इथे देतो। म्हणजे असा सेवेकरी मी बघितला नव्हता। एवढा निस्सीम सेवेकरी आहे दर्शन खांडरे आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे। त्याच्या धडपडीमुळे हे शक्य झालं। एवढा मोठा मठ हा जो झाला आहे हा दर्शन खांडरेच्या उत्साहामुळे आणि मेहनतीमुळे साकारण्यात आलेला आहे। काय सांगणार आहे? आज स्वामी समर्थ मठातर्फे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे। तुम्हाला काय झालं आणि काय तुमचं नाव पहिलं? या आरोग्य नेत्र शिबिर इतकं म्हणजे मला डोळ्याचा त्रास असल्यामुळं या नेत्र शिबिराचा मला माहिती लागल्यानंतर मी डोळे तपासणीसाठी इथे आलो आणि इथे बऱ्याच वयस्कर लोकांना त्याचा म्हणजे फायदा झाला। मी इथे बघतोय आता लाईनमध्ये बरेच लोक बसलेले आहेत आणि मला खूपच त्रास डोळ्याचा आहे। डोळ्यावरती खूप पडदे आलेले आहेत आणि त्यासाठी मी इथं या नेत्र शिबिरमध्ये माहिती मिळाल्यानंतर आपल्या संस्थेकडून हे झालेलं मला माहिती मिळाल्यावर मी इथे नेत्र तपासणीसाठी आलेलो आहे। साहेब सर्वात पहिलं तुमचं नाव सांगा आणि कुठल्या संस्थातर्फे हा नेत्र चिकित्सा शिबिर आज आयोजन करण्यात आलं आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये? काय सर, माझं नाव अशोक शिंदे आहे आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट हे वडाळ्याला आपलं आहे। तिथून आपण इथे स्वामी समर्थांच्या मठाच्या पत्राप्रमाणे आपण इथे आयोजन केलेलं आहे। तर गोरगरीब सगळ्या वस्तीमधील सगळ्या ज्या डोळ्यांचे जे आजार आहेत त्या सगळ्या आजारावरती आपण इथे उपचार करण्यासाठी त्यांना बोलवलो आणि त्यांना ही सुविधा देत आहोत। आतापर्यंत किती लोकांनी लाभ घेतलेला आहे? सर, आतापर्यंत 181 हा सगळे नागरिक येऊन गेलेले आहेत आणि अजून येत आहेत। किती येतील त्याचा काय आकडा आपल्याकडे नसतो, पण येत असतं कंटिन्यू, त्यांनी फायदा घेत असतात। मोतीबिंदूमुळे भरपूर सारे जणांना त्रास होतो ना, त्यामुळे हे आपण उपक्रम राबवतो।